उदय मान्यवर, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, स्वातंत्र्य मिळत नाही ते लढून मिळावे लागते. स्वातंत्र्य मिळत नाही ते लढून मिळावे लागते. या वाक्यातील जिवंत उदाहरण म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल. अन्यायाविरुद्ध ब्रिटिश सत्तेला हलवणारा हो धाडसी योद्धा आजही आपणास प्रेरणा देतात. तो काळ फार धामधुमीचा होता. दुसऱ्या महायुद्धाचा वणवा शिगेला पोहोचला होता. असं असतानाही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते. 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद महिन्याने दिलेल्या भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा असे धमकावून सांगितले व देशवासियांना करेंगे मरेंगेचा मंत्र देऊन शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. या आव्हानाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले. यात 1942 च्या चरित्र चळवळीतील एक धगधगते अग्निकुंड म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल. उसळत्या रक्ताने मातृभूमीला पारतंत्र्याच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान देणाऱ्या या महान सुपुत्राचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली येथे झाला. माती आणि माता यांच्याशी एकरूप होणं हा त्यांचा जन्मदात स्वभाव असल्याने मातृभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झेप घेतली. लोहगड जसे लोहचुंबकाकडे आकर्षिले जातात तसेच भाईंच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे त्यांना असंख्य सहकारी मिळाले. त्यातूनच पुढे निर्भया छातीचा कोतवाल गट अर्थात आझाद दस्ता तयार झाला. या आझाद दस्त्यात स्वतः भाई कोतवाल, हिराजी पाटील, राहुल नागो भगत, झुपरू गवळी असे अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या प्रांतातील भिन्न भाषा बोलणारे देशभक्तीका उद्दाम ध्यासाठी एकत्र आले. ब्रिटिश शासनाला जेरीत आणण्यासाठी सरकारी कचेरीवर हल्ला करणे, टेबलच्या तारा तोडणे, रेल्वे रूळ उकडणे, विजेचे पायलन पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामे हे क्रांतीवीर करू लागले. स्वातंत्र्य संग्रामात इराला पेटलेले हे वीर ब्रिटिशांच्या जाळ्यात अडकले केवळ अशक्य. कधी रानावनातून, कधी नदीपात्रातून, तर कधी डोंगर वस्त्यातून आश्रय घेत ते ब्रिटिशांना हुंगारा देत होते. ऑगस्ट क्रांतीचा वणवा आता शिगेला पोहोचला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गडमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाहीच्या 350 वर्षानंतर पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला. परंतु पुन्हा एकदा गद्दारीचा कोळसा उगाळला गेला. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेला. आझाद दस्त्याचा ठाव ठिकाणाचा सुगावा अखेर 2 जानेवारीची पहाट क्रांतिकारकास काळरात्र ठरली. उर्माच्या लाल मातीतल्या रक्तानं लाल क्रांती करून वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घातला. लाख कोणाच्या धर्मवीरांच्या रक्तानं सिद्धगडची माती पवित्र पावन झाली. उर्माच्या मातीत सिद्धगड ही जगातील अमृतालाही अमर करणारा क्रांतीतीर्थ आहे. कसं जगावं आणि कशाचं मरावं ही सांगणाऱ्या सिद्धगडासारखं स्फूर्तिस्थान नाही. मातृभूमीच्या मुक्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे आमचे हे युगपुरुष नाही होते, विवेकी होते, विचारी होते, मानवतेचा कैवार करणारे ते मानवतावादी होते. राष्ट्रसंघ घडवल्यावर त्याविरोधात लढावं कसं, शत्रूशी भिडावं कसं याचा धडाच आमच्या शूरवीरांनी सिद्धगडच्या मातीत लिरवलाय. म्हणूनच तर तुम्हा आम्हाला हेवा वाटावा असा इतिहास निर्माण झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.